त्या ठिकाणी हे लक्षात आले की काही अंगणवाड्या आधी ग्रामपंचायतीमध्ये होत्या, त्या आता नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये गेलेल्या आहेत, नगर परिषदेत गेलेल्या आहेत. आणि त्या अंगणवाड्या अजून सभापती महोदय हस्तांतरित झालेल्या नाहीये. तर त्याची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर होणं अतिशय गरजेचं आहे. साधारण जिल्ह्यामध्ये 130 अंगणवाड्या दिसल्या, ज्याच्यामध्ये 58 या स्वतःच्या मालकीच्या म्हणजे ICDSच्या आहेत, 9 खाजगी भाडे तत्वावर आहे आणि 25 या नादुरुस्त आहेत, कुणाच्या तरी ओटावर, अंगणावर, अशा ठिकाणी त्या तिथं भरवल्या जातात, ज्याची त्या ठिकाणी अत्यंत गरज सुद्धा आहे. याच्याच लागून आणखीन 2 प्रश्न आहेत माझे. सभापती महोदय, FRS फेस रिकॉग्निशन सिस्टीम ही दर महिन्याला घेतली जाते. THR मात्र 2 महिन्यातून एकदा दिला जातो. THR मध्ये काय आहे? तुरडाळ आणि तांदूळ मिक्स, पण त्याला तेल लावलेलं आहे. या बातम्या ऐकीव सांगीव नाहीत, मी स्वतः जाऊन त्याचा वास घेतलाय. आधी तेल लावून पॅकिंग होते, त्याच्यामुळे इतका खौट वास त्याला येतो की तो THR खाल्ला जात नाही. सभापती महोदय, ही तिथली वस्तुस्थिती आहे. प्रोटीनची पावडर दिली जाते, त्या प्रोटीनच्या पावडरला जर तुम्ही उघडून बघितलं तर त्या प्रोटीनच्या पावडरच्या पॅकेटच्या गुठळ्या झालेल्या आहेत. आपण ज्या पोषणासाठी या वस्तू देतो त्याचा त्या ठिकाणी उपयोग झालेला दिसत नाहीये. आज 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना कच्चा काही आहार दिला जातो, लापशी आणि खिचडी. लापशी 48 ग्रॅम, खिचडी 87 ग्रॅम. कच्चा आहार हा सरकारकडनं पुरवला जातो. सभापती महोदय, खिचडीमध्ये टाकायला जे वाटाणे दिले जातात ते वाटाणे भिजत नाहीत. ही तिथली वस्तुस्थिती आहे. ते वापरात येत नाही ना. आम्ही सुधारणा करणार आहोत शशिकांतजी, त्याच्यामुळे ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही सरकारच्या माध्यमात आणून दाखवतो. आणि म्हणून, आणि हे आजचं नाहीये, हे विशेष आहे, हे आजचंही नाहीये. त्याच्याशिवाय आत्ताच मंत्री महोदयांनी स्मार्ट किचनची, मॉडर्न किचनची संकल्पना सांगितली. ताई, अभिनंदन आहे त्याचं. ज्या ठिकाणी आपल्या म्हणजे ICDSच्या अंगणवाड्या आहेत त्या ठिकाणी तर तुम्ही करालच, पण ज्या ठिकाणी नाही आहेत, आज 2016 साली साहेब सभापती महोदय शेगड्या दिल्या गेल्या होत्या, त्या शेगड्या तिकडे फुटलेल्या आहेत. प्रश्न विचारा. हा, तर मला तेच म्हणायचंय की याच्यामध्ये THRचा जो आहार आहे, जो वास घेतल्यावरती खौट वास येतो, तेल लावून दिलं जातं त्याला, प्रोटीनच्या पावडरमध्ये गुठळ्या आढळतात, जे कच्चा आहार दिला जातो ते वाटाणे भिजत नाहीत. यामध्ये सुधारणा होणार आहे का? मॉडर्न अंगणवाडीमध्ये तुम्ही अद्ययावत किचन देणार आहात, पण त्याची संख्या राज्यामध्ये कमी आहे. ज्या नादुरुस्त झालेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? त्याच्यासाठी निधी उपलब्ध होतोय का? ज्या भाडे तत्वावर, कारण तिथेही राज्यातली मुलं येत आहेत आणि मग त्यांनाही चांगला आहार देणं ही आपली जबाबदारी आहे. तर यासाठी शासनाचं धोरण काय आहे? धन्यवाद सभापती महोदय. चित्राताईंनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, पालघर मधला हस्तांतरणच्या संदर्भामध्ये जिथं हस्तांतरित झाल्या नसतील तिथं पालघरच्या नगर परिषद, नगरपंचायत किंवा जिल्हाधिकाऱ्यांसोबत मी आजच त्या ठिकाणी संपर्क करून त्यांना त्या सूचना देण्यात येतील की त्यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती त्याला गती द्यावी. आणि आपण ज्या अंगणवाड्यांना व्हिजिट केलं त्याची जर आपण मला माहिती दिली तर त्यानुसार आम्ही नवीन अंगणवाड्यांसाठी सुद्धा तिथं निधी उपलब्ध करून देऊ. 3% राखीव मधनं सुद्धा त्यांना सूचना देऊ की अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी त्यांनी प्रायोरिटी द्यावी. THRच्या संदर्भामध्ये ज्या सूचना आपण दोघांनी उपस्थित केल्या, म्हणजे आणखीन 2 सदस्यांनी सुद्धा, मला वाटतं राठोडजींनी सुद्धा, सन्मान्य सदस्य महोदयांनी उपस्थित केल्या, चित्राताईंनी सुद्धा केल्या. THR मध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र शासनाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होऊन या वर्षी जसं तिथनं फीडबॅक आलेला आहे किंवा लोकप्रतिनिधींचा फीडबॅक आलेला आहे त्यानुसार त्या सूचनांचं पालन करून त्याच्यामध्ये नवीन नियम आणि निकष देऊन तो आहार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. मॉडर्न किचनसाठी सुद्धा आम्ही साधारणपणे 3% मधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो उपलब्ध असतो त्याच्यातून आम्ही तो निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न